परिषदेला महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे साहेब हे पत्रकार परिषदेला संबोधणार आहेत। पण या व्यासपीठावर प्रदेशाचे कार्यकारिणी सदस्य अनिल बखरी आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे महामंत्री दीपक राखणे या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। मी माननीय अतुल सावे साहेबांना विनंती करतो की आपण पत्रकार परिषदेला संबोधित करा। नमस्कार, सगळ्यांचं आजच्या या बैठकीत स्वागत आहे। आजची ही तातडीची आणि पत्रकार परिषद बोलवण्याचा मागचा उद्देश असा आहे की आपल्याला सगळ्यांनी आज वाचलं त्याचं पण डिटेल सांगणं गरजेचं आहे की आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मागच्या 10 वर्षात नवीन उद्योग येत नाही असा एक गैरसमज आमच्या सरकारच्या बद्दल केला जात होता आणि सगळे उद्योग गुजरातमध्ये जातात असा एक आरोप केला जात होता। म्हणून मला आज आनंद आहे सांगायला की छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटा किर्लोस्कर यांचा काल MOU झाला आणि MOUच्या माध्यमातून जवळजवळ 20,000 कोटीची गुंतवणूक ही बिडकिन ऑरिक DMIC मध्ये येणार आहे। त्याच्या माध्यमातून जवळजवळ 8,000 डायरेक्ट कामगारांना त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट मिळणार आहे आणि त्यांना लागणारे जे ॲन्सिलरी युनिट्स आहेत त्यांची पण इन्व्हेस्टमेंट जवळपास तेवढीच होईल आणि त्या माध्यमातून पण जवळजवळ 8,000 लोकांना नोकरी मिळणार आहे। जवळजवळ 16,000 लोकांना नुसतं एक उद्योग म्हणजे टोयोटा किर्लोस्कर त्यांची हायब्रिड गाडी, इलेक्ट्रिकल गाडी जवळजवळ अशा पद्धतीने त्यांचा इकडे प्रोजेक्ट येणार आहे। त्यांना 850 एकर जागा, 800 एकर त्याच्या प्लांटसाठी आणि 50 एकरमध्ये त्यांचं जे कौशल्य विकास आणि ट्रेनिंग सेंटर आहे त्यांच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं आहे की आम्ही वर्षाला अनेक यांना जी कौशल्याचं ट्रेनिंग लागते म्हणजे टेक्निकल ट्रेनिंग लागते ती सगळं ट्रेनिंग त्यांच्या माध्यमातून होणार आहे। आणि ह्या कालच्या MOU मध्ये म्हणजे त्यांचे MD उपस्थित होते टोयोटाचे, त्याच्यामध्ये ह्या कंपनीच्या उपाध्यक्ष मानसी टाटा म्हणजे किर्लोस्करांची मुलगी आहे ती, गीतांजली किर्लोस्कर पण स्वतः उपस्थित होत्या आणि जे MD आहेत मासाकुज योशिमुरा, जॅपनीज नाव आहे आपल्याला, तर तेही उपस्थित होते आणि सर्व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमचे उद्योग मंत्री जे सहकारी उदय सामंतजी, मी स्वतः उपस्थित होतो आणि सर्व सेक्रेटरी त्या MOUच्या वेळेस उपस्थित होते। आज ही पत्रकार घेण्याच्या मागचा उद्देश एकच आहे की मागच्या 1.5 वर्षापासून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जपानला जाऊन आल्यापासून त्यांची त्या वेळेसच त्यांनी टोयोटाला विनंती केली होती आणि तेव्हापासून, आणि मी मंत्रिमंडळातला असल्यामुळे मला माहिती होतं तर मी त्याचा पाठपुरावा करत होतो। त्याचं छत्रपती संभाजीनगरचं मार्केटिंग करण्याकरता आमच्याबरोबर CMIची टीम, मासियाची टीम ही सगळी बरोबर होती आणि ज्यावेळेसही टोयोटाचे किंवा किर्लोस्करचे ज्यावेळेस प्रतिनिधी इकडे छत्रपती संभाजीनगरला आले त्यांना DMIC असेल, ऑरिक सिटी असेल आणि आपला वाळूज इंडस्ट्रियल एरिया पण त्यांना आम्ही दाखवला। आमचा त्यातला प्रयत्न हेच होता की आज छत्रपती संभाजीनगर में ऑटो इंडस्ट्रीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर सगळं आहे। 40 वर्षापूर्वी बजाज ऑटो आलो, बजाज ऑटोने अनेक
एन्सिलरी युनिट इकडे उभे केले आणि त्यामुळे आज आपल्या शहराचा एक विकास झाला होता. पण त्यानंतर थोडीशी कुठल्याही प्रकारचं नवीन मोठं युनिट आपल्याकडे आलं नाही आणि त्यामुळे आपला प्रयत्न होता आणि मला आनंद आहे की त्याच्यात माझा पाठपुरावा कंटिन्युअसली होता. माननीय देवेंद्रजींच्या मागे मी नेहमी म्हणजे प्रत्येक मीटिंगमध्ये शेवटी एका दिवशी मी म्हणलं साहेब 1 मिनिटं बोलायचं म्हणलं की म्हणायचं काय टोयोटा ना करतोय. म्हणजे त्यांना हे वाटायचं की 1 मिनिटं म्हणजे मी माझा पर्सनल विषय म्हणजे साहेब असं होतं की हे आम्हाला खूप गुपित ठेवणं याच्याकरता गरजेचं होतं, कारण की ह्याच्यासाठी गुजरात, कर्नाटका आणि तामिळनाडू हे 3 स्टेट खूप मागे लागले होते. कारण की कियाच्या वेळेस आमचा अनुभव असा आला होता की किया मोटर्सच्या वेळेस पण आपण असेच प्रयत्न केले होते. त्यातही मी भरपूर प्रयत्न केला होता, पण लास्ट इव्हेंट ते आंध्राला गेलं, कारण की तिथे पब्लिसिटी टाइम्स ऑफ इंडियाने या फॅसिलिटीज मिळत आहेत महाराष्ट्रात सांगितलेल्याबरोबर त्या सगळ्या फॅसिलिटीज आंध्राने दिल्या. यावेळेस आम्ही थोडंसं हे कॉन्फिडेन्शियल ठेवून, म्हणजे देवेंद्रजींच्या ऑफिसमधून पण कौस्तुभ म्हणून आहेत, ते एकटेच या सगळ्या गोष्टीला फॉलोअप करत होते आणि त्यामुळेच आज आम्हाला खरोखर आनंद आहे, कारण की दिस इज गोइंग टू बी अ गेम चेंजर. या शहराचा 20,000 कोटी आणि एम्प्लॉयमेंट एवढी बघितल्यावर आणि अँसरीज या सगळ्या याच्यावर विचार केला तर खूप मोठा हा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमुळे या शहराला एक वेगळं, जसं 1981-82 आपण बघितलं असेल तर त्यावेळेस छत्रपती संभाजीनगर कसं होतं आणि बजाज ऑटोच्या नंतर एक वेगळा विकास या शहराचा झाला, त्याच पद्धतीने आज यापुढे या शहराचा विकास होणार आहे आणि त्यामुळे नक्कीच ह्याचा आम्ही ज्यावेळेस टोयोटाच्या मंडळींशी भेटलो त्यावेळेस समृद्धी महामार्ग असेल, ड्रायपोर्ट असेल, अशा अनेक गोष्टींचं मार्केटिंग त्यांच्या समोर केलं आणि नक्कीच त्याचा आज फायदा झाला. या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर असल्यामुळे आज टोयोटा किर्लोस्करचा जो प्रोजेक्ट आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये येतोय. ह्यामध्ये एकच मी आपल्याला सांगेन की हा प्रोजेक्ट आल्यानंतर अनेक दुसरे व्यवसाय पण याच्यामुळे मोठे होणार आहेत. हॉटेल इंडस्ट्री असेल, आपलं टुरिझम आहे आणि बेसिकली त्यांचं असं आहे की थोडंसं जापनीज गव्हर्नमेंट ही अजंटा आणि ह्याला पण प्रेफरन्स देतात. त्या हिशोबाने त्यांनी जपनीज कंपनी असल्यामुळे त्यांचं थोडं आपल्या छत्रपती संभाजीनगरवर अनेक त्यांच्या MDच्या खालच्या बोलण्यात क्या विकासजी पुढे अशा अनेक गोष्टींमुळे हा एक विषय झाला. मी अजून 2-3 विषयावर बोलणार आहे की अजून एक करार होतोय, तो लवकरच अजून करार साइन झाला नाही पण इट इज ऑन फायनलायझेशन. तो आहे JSW ग्रीन मोबिलिटी. ही पण ऑटो इंडस्ट्री आणतात, हे पण इलेक्ट्रिक कार्स आणणार आहेत आणि ह्यांची पण जवळजवळ 27,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट छत्रपती संभाजीनगर मिळणार आहे. त्यांना पण आपण 1,000 एकरची जागा उपलब्ध करून देणार आहोत. बिडकीनच्याच याच्यामध्ये जो उरलेला अलीकडचा पट्टा आहे त्यामध्ये त्यांना ती जागा मिळेल, जेणेकरून JSWचा पण ग्रीन मोबिलिटी प्रोजेक्ट आपण हे दोन्ही मिळाले तर जवळजवळ 50,000 कोटीचा. त्याच्यानंतर लिप्रिझोल सोबत 900 कोटी रुपयांचा गुंतवणूक करणार आहेत. ते फार्मा आणि लिक्विड्स मध्ये आहेत. ते दॅट इज ऑल्सो बिग कंपनी. ते पण जवळजवळ 900 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करणार आहेत. त्यांचे पण जवळजवळ 1000 लोकांना एम्प्लॉयमेंट देण्याचा त्यांचा उद्देश आहे. आज ऑलरेडी अथरचा अग्रीमेंट झालेला आहे, अथरच्या जागाही दिली, अथर 2 व्हीलर इलेक्ट्रिकल गाडीचा. म्हणजे असे अनेक प्रोजेक्टच्या माध्यमातून आज छत्रपती संभाजीनगरमध्ये 50,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट येणार आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब दोवासला गेले होते. त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही इव्हेंट केले. नंतर देवेंद्रजी पण जपानला गेले होते, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की जापनीज मोठा प्रोजेक्ट आपण ठरवून आलोय आणि तो नक्कीच त्या पदावर आज टोयोटा पण येते, JSW पण येते. अशा या सगळ्या कंपनी आल्यामुळे आपल्या या मराठवाड्याचा, आपल्या या छत्रपती संभाजीनगरचा विकास होणार आहे. आणि आज आमचं सरकार हे विकासाच्या मागे असते. आमच्या सरकारने कसं आहे की हा आज याच्याकरता पत्रकार की जो आमच्यावर आरोप केला जायचा की आम्ही युनिट आलं की गुजरातला देतो, आम्ही आता गुजरातच्या कॉम्पिटिशन मध्ये हे युनिट महाराष्ट्रात आलेलं आहे. कारण की यांना आज आपल्याकडचा इन्फ्रास्ट्रक्चर
बजाज ऑटो असल्यामुळे ऑटो इंडस्ट्री आज इकडे भरपूर आहेत. ऑटोचे सगळे वेंडर इकडे उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे त्यांनी आणि स्कोडामुळे पण त्याच्यामुळे त्यांनी प्रेफरन्स आपल्या छत्रपती संभाजीनगरला दिलाय आणि म्हणूनच आज आपल्या या संभाजीनगरमध्ये हे सगळे प्रोजेक्ट येत आहेत. आज बघितलं तर 3 ऑटो इंडस्ट्रीज रिलेटेड आहे, 1 फार्मा लिक्विड रिलेटेड आणि त्याच्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्या छत्रपती नगरचा विकास होणार आहे आणि या विकासाला मी आवर्जून उल्लेख करेन एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदा पवार आणि आमच्या महायुतीच्या सरकारचं की त्यांच्या प्रयत्नाला आज यश मिळालेलं आहे. म्हणूनच ही आज पत्रकार परिषद घेतली. आपण सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आपण आल्याबद्दल. दादा, जापनीज लोक हे फार कमी बोलतात आणि कार्यक्षेत्रात जगात त्याची प्रसिद्ध आहे. कामचू लोक आहेत, त्याची केलेली बोलत नाही, रिस्पॉन्स देत नाही. असं आहे, जॅपनीज पीपल हे त्यांच्या जवळजवळ 6 विजिट्स आतापर्यंत आम्ही सगळ्या विजिट्स मध्ये त्यांना कंपनी केलो आहे. आपल्या CMI असतील, मासिया असेल, याचे सगळ्यांचे प्रतिनिधी त्यांच्यावर बघून आपल्याकडचा इन्फ्रास्ट्रक्चर आज खरंच स्पष्ट सांगतो मी, आज एवढा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. म्हणजे आता पुण्याला पण तुम्ही जाल, वेंडर्स मिळतील तुम्हाला, पुन्हा लँड कुठे आहे? जी लँड अवेलेबल आज DMIC मध्ये मी नुसतं ड्रोन मधून जरी बघितली तर आज एवढा मोठा पट्टा डेव्हलप पडला, जिकडे रोड्स, इन्फ्रास्ट्रक्चर, ड्रेनेज सिस्टम, इलेक्ट्रिकल हे सगळं तयार आहे. आज ज्याला प्लांट लावायचा तो उद्या म्हटलं तर त्याचं स्वतःचं काम तिकडे सुरू करू शकतो आणि त्यामुळे बघितल्यावर एरिया आणि ऑरिक मध्ये फॅसिलिटी येणारं कन्व्हेन्शन सेंटर, कारण की आमचे डॉक्टर भागवतजी कराड साहेब केंद्रातून कन्व्हेन्शन सेंटरचा प्रयत्न करतायत. मंत्री असताना त्यांनी केला, आता इथे त्याच्या मागे ते झालं तर तो एक मोठा प्रोजेक्ट होईल. त्याच्यानंतर तर माझ्यामध्ये अजून 10 इंडस्ट्रीज येतील, 4च नाही. आणि ही सगळी मिळून जो आज 50,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे, त्या 50,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट नॉट अ स्मॉल इन्व्हेस्टमेंट. म्हणजे बजाजने 1981 मध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली होती त्याचं कंपेअर केलं तर इट इज ऑन अ व्हेरी बिगर साईड, हायर साईड आहे. आणि याच्यात मेनली आम्हाला आनंद आहे की ते आज टोयोटा काल त्यांचा MD बोलत होतो, मी चर्चा करत होतो, म्हणलं आम्ही कौशल्य विकास सेंटर आमचं सुरू करू, आम्ही त्याच्यातून तुमच्या सगळ्या म्हणजे आमच्याकडे काम करू या ना करू, त्याला आम्ही ट्रेन करणार आहोत. टेक्निकली ही शुड बी परफेक्ट. त्यांच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये ते ट्रेन करणार आणि टोटली म्हणजे डिवोटेडली त्यांचं म्हणणं आहे की हा शहर आमचं सोशल कमिटमेंट पण खूप असते. आम्ही नुसतं फॅक्टरी चालवत नाही, त्याच्याबरोबर सोशल उद्या वाटलं तर अजून सोशली काही कमिटमेंट असते, हॉस्पिटल असतात, स्कूल्स असतात, अशा सगळ्या सुविधा ते आणणार इकडे आणि त्या पद्धतीने डेव्हलप करणार. आणि नक्कीच मला खात्री आहे की ज्या पद्धतीने आता आपला औरंगाबाद पुणे रोडचं पण 3 नोटिफिकेशन निघालंय, तो पण चालू होणार आहे. आपला हा रेग्युलर रस्ता पण 6 लेनिंग करायचं ऑलरेडी प्रस्ताव गडकरी साहेबांकडे आहे प्रलंबित, तो पण लवकर होऊन जाईल. केंद्रात त्याचाही फॉलोअप चालू आहे. मला 15 तारखेनंतर वेळ दिलेला आहे, 15 तारखेनंतर मी त्याचा फॉलोअप करणार आहे. आणि या पद्धतीने आज ही या पद्धतीने याच्यात सगळ्या इंडस्ट्रीजच्या असोसिएशनने पण याच्यात खूप सहभाग घेतलेला आहे. आणि मी आवर्जून उल्लेख करीन याच्यामध्ये म्हणजे ज्या आपल्या मॅडम आहेत, एक मिनिट, त्यामध्ये गीतांजली किर्लोस्करांचा, कारण की त्या आपल्याकडे पूर्वी डिव्हिजनल कमिशनर होते राजवाडे साहेब, त्या त्यांच्या मुलगी आहे त्यांची ती, आणि त्यामुळे थोडी बहुत जी ओळख होती त्याचा फायदा या ह्याच्यामध्ये झाला. त्यांना आम्ही वारंवार रिक्वेस्ट करत होतो आणि त्यांनी त्याच्यामध्ये त्यांची मुलगी जी आहे मानसी टाटा, ती आता ह्याच्यावर आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स व त्याच्या उपाध्यक्ष आहे ती त्यांच्याची. आणि नक्कीच तिच्या अशी थोडं बहुत जी ओळख होती त्याचा आम्ही उपयोग या ह्याच्यामध्ये करून घेतला. तिला आम्ही एकदा भेटलो होतो, त्यावेळेस ती कमिटेड की येस आय विल ट्राय टू डू इट. पण आमची तिला रिक्वेस्ट येत होती की यू डू इट इन औरंगाबाद, विल बी व्हेरी हॅपी. तर तिने तिला शब्द तो पाळला. ते पण म्हणजे त्या दोघींचे आम्ही याच्यामध्ये खूप खूप आभार मानू, कारण की मानसी टाटा आणि गीतांजली किर्लोस्कर या दोघांनी याच्यामध्ये खूप मेजर रोल केला आहे. आणि MD पण काल त्यांच्याशी पण चर्चा करत असताना दे आर व्हेरी पॉझिटिव्ह. आणि सांगितलं तसं ह्याच्याबरोबर GSW येते, बाकीचे पण प्लांट येत आहेत,
त्याच्यामुळे आपल्या छत्रपती संभाजीनगरला येणाऱ्या काळामध्ये विकासचे चांगले दिवस येणार आहेत. विकास तुमचं नाव हे त्यांच्या डोक्यात आहे की म्हणजे ते इंटेंट टू स्टार्ट अ प्लान बाय 28. 27 ते म्हणतात पण 28 पर्यंत चालू करू. 3 वर्ष तर लागतील नाही, एवढा मोठा प्लांट उभा करायचा असेल. इट्स अ ह्यूज प्लांट. मी सांगितलं ना ज्याच्यामध्ये करतोय ना आता पाणी हे झालं तर मी दुसऱ्या विषयावर बोलतो. कालच एअरपोर्ट साठी पण मागच्या आठवड्यात आपले मोहर साहेब आले होते, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना सांगितलं लवकरच आम्ही दिल्लीमध्ये एक मीटिंग श्रीजीनेच त्यांना पत्र दिलंय. त्यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये एअर फॅसिलिटीजसाठी एक बैठक लावतोय. कराड साहेब पण त्याच्यात इनिशिएटिव्ह घेत आहेत आणि देवेंद्रजींची पण चर्चा झाली. त्यांना पण सांगितलं, ते पण त्याच्यामध्ये लक्ष घालून देवेंद्रजींनी पण कमिट केलंय की मी ॲडिशनल फ्लाईट्स सुरू करून देण्याची म्हणजे कॅबिनेट मंत्र्यांची पण आणि मोहळांची पण बोलून ते करतो. काल अजून 2 बैठका आमच्या मुंबईत झाल्या, त्याचा पण उल्लेख करणं गरजेचं आहे की आपल्या इकडे मासिया आणि नागरे साहेब आणि पुलकुंडवार हे पाण्याच्या विषयावर भरपूर काम करतात. मागे त्यांनी पाणी परिषद पण घेतली होती आणि त्यांचा प्रयत्न आहे की जो नाशिक म्हणजे कोकणातलं जे पाणी समुद्रात जाते ते पाणी इकडे डायव्हर्ट करावं. मग कृष्णा खोऱ्यामधलं जे पाणी येते लातूर आणि त्या पट्ट्यात उस्माना पट्ट्यात जाण्याकरता, तर त्यांनी काल सगळं प्रेझेंटेशन दिलं. आमची सगळी इरिगेशनची पूर्ण टीम होती, देवेंद्रजी होते. देवेंद्रजीने त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या पूर्णपणे समजून घेतल्यात आणि त्यांना कमिटमेंट केलंय की लवकरच याच्यामध्ये आपण इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू, ज्या माध्यमातून या मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड जो रिजनल प्रोजेक्ट होता, म्हणजे आमच्या बबनराव लोणीकरजी त्यावेळेस मंत्री होते त्यावेळेस तो वेगळा होता, जो मध्ये स्क्रॅप झाला. ठीक आहे, त्याच्यात मला राजकीय भाषण नाही करायचं इकडे, कोणी स्क्रॅप केला का केला ते सगळा, पण तो पुन्हा आम्ही जिवंत करून लवकरात लवकर वॉटर ग्रीड प्रोजेक्ट आणि नदी जोडच्या माध्यमातून पाणी आपल्या मराठवाड्याला कसं येईल याकरता जी काही योजना करायची त्याच्यासाठी फंडिंग सुद्धा मान्य देवेंद्रजींनी कमिट केलंय कालच्या बैठकीत की ते आम्ही करू. लवकरात लवकर तो प्रोजेक्ट रिस्टार्ट कसा करता येईल याकरता प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्यात काल नागरे साहेबांनी जे सजेशन दिले ते अतिशय महत्वपूर्ण सजेशन्स होते. त्यांचा अनुभव 40 वर्षाचा या इरिगेशन डिपार्टमेंटचा होता, त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. दुसरी आपल्या शहराच्या पाण्याची योजना, त्याची पण बैठक मान्य देवेंद्रजींनी घेतली. देवेंद्रजींच्या उपस्थितीत हे कसं आहे, मला चान्स मिळाला तर मी या सगळ्या लावून घेतल्या. टोयोटाची लागली तर या 2 बैठका पण परत, त्याची माझी पत्र मागच्या महिन्याभरापासून त्यांच्याकडे प्रलंबित होते, पण मी त्याची मग या 2 बैठका त्या जी श्रीकांतजी आणि आले होते त्यांची अडचणाची पैशाची आपण पण बरेच वेळेस मीडियाने लिहिला. काल देवेंद्रजींनी आमच्या युडी सेक्रेटरीला सांगितलं की हा प्रस्ताव तयार करा आणि पुढच्या कॅबिनेटमध्ये यायला पाहिजे. हे कॅबिनेटच्या माध्यमातून सरकार हे पैसे देईल. सॉफ्ट लोनच्या माध्यमातून जरी दिलं तर त्याची काळजी करायची गरज नाही. 50 वर्षाचा त्याला पिरियड देऊ, जेणेकरून काही खूप बर्डन महापालिकेवर किंवा सामान्य नागरिकांवर त्याचं बर्डन येणार नाही. या पद्धतीने ते पैसे दिले जातील असं त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ते पण पुढच्या कॅबिनेटमध्ये ते 800 कोटी रुपये मिळतील. आज त्यांच्याकडे अजून 400 कोटी रुपये बॅलन्स आहेत. 1400 कोटी केले असले 1800, बाकीचे जे 800 कोटी आहेत त्याचं पण पुढच्या कॅबिनेटमध्ये ते मंजूर करून त्यांना देण्यात द्यायला, त्यामुळे पाण्याचा विषय मागे लागणार नाही. त्याच्यामध्ये असं ठरलंय की ज्या 7 टाक्या आज तयार आहेत त्या टाक्या करेक्ट करायच्या आणि जी 900 मेनची आपण पाईपलाईन आणली आहे, ज्यामध्ये 200 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला विशेष निधी म्हणून दिला होता, त्यातून ते काम केलं. त्याच्यामुळे जे 25 मिनिटे पाणी आता मला साहेबांनी सांगितलं की तर त्या पाण्यामुळे ते डिस्ट्रीब्युशन आता जर 5 टाक्या सुरू झाल्या, हे 7 टाक्या सुरू झाल्या तर 7 टाक्याचा ऍव्हरेज एका टाकीच्या जवळ 5 वॉर्ड असतात, तर जो 30 ते 35 वॉर्डामध्ये येतो. आणि आपला प्रयत्न आहे की काही करून ऑक्टोबर पर्यंत 11 ज्या टाक्या ज्या ऑलरेडी कंप्लीट झाल्या त्या सगळ्या सुरू कराव्या असं काल त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की त्याचं काम वॉर फुटिंगवर करावं. आणि ह्या 11 टाक्याच्या आजूबाजूला जे वॉर्ड्स आहेत तिकडचं ऑलरेडी जे पाण्याच्या
पाईपलाईनचं काम चालू आहे ते पण लवकरात लवकर करावं अशा इन्स्ट्रक्शन काल दिल्या गेल्या आणि ते झालं तर जर 11% झालं तर 55-60 वॉर्डामध्ये आज आपल्याला रिलीफ मिळेल. आणि मी सांगितल्याप्रमाणे काल रिव्ह्यूच्या हिशोबाने काल सगळी टेक्निकल टीम पण होती, MJPचे अधिकारी होते, महापालिकेचे अधिकारी होते सगळे. त्याच्यामुळे असा अंदाज आहे की मार्च पर्यंत आपण ही योजना चालू करू शकून फुल फ्लेज असा अंदाज आहे. आणि नक्कीच खात्री आहे, तुम्ही काळजी नका करू, जपानीज लोकांना पाणी कमी पडणार नाही एवढी आपण पूर्णपणे व्यवस्था करू. मला जो प्रश्न विचारला त्याच्या हिशोबाने. पण या दोन्ही बैठका पण कालच्या अतिशय महत्वाच्या बैठका होत्या. त्या दोन्ही बैठकीमध्ये पण मान्य देवेंद्रजीने प्रत्येक बैठकीला आवर्जून लक्ष घालून त्याच्यात होतं. माझ्याबरोबर काल संजय शिरसाट पण त्या बैठकीत होते. जयस्वाल साहेब मुंबईत नसल्यामुळे त्यांना बोलू शकलो नाही, पण शहराच्या विषयामध्ये. पण यामध्ये मला आनंद आहे की आज या शहराच्या विकासामध्ये आता कुठल्या प्रकारचा बाधा येणार नाही आणि विल बी औरंगाबाद परत जसं 82 मध्ये वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग सिटी इन एशिया म्हणून ओळखलं जात होतं, तर आता परत आता इन काय म्हणतात कुठलं 2030 मध्ये पुन्हा छत्रपती संभाजीनगर हे फास्टेस्ट ग्रोईंग टाउन इन एशिया और वर्ल्ड आय कॅन से यू एवढे मोठे 2 युनिट एका शहरात आले तर नक्कीच विल बी द वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग टाउन हे आपल्याला खात्री देतो. धन्यवाद. पण तुम्ही हे 822 कोटी रुपये महानगरपालिकेला राज्य शासनाकडून देईल असं आतापर्यंत सांगितलं. हे सॉफ्ट लोनची साहेब एक मिनिट विकासजी, थोडंसं मी तुम्हाला सांगतो काय असते. आम्ही जर हे सॉफ्ट लोन तुम्हाला माहिती कधी परत होत नसते. MSCBला आतापर्यंत किती पैसे दिले, तसं हे सॉफ्ट लोन आणि 50 वर्षाचं आहे. तुम्ही विचार करा 50 वर्ष, इट्स अ व्हेरी बिग पिरियड. लोन येतात असे. आता MSCBचे तुम्ही लोन काढले तर तुम्ही सांगा मला लाखो कोटीमध्ये, 800 नाही लाखो कोटी. त्याच्यामुळे डोंट वरी, त्याच्यात पण आम्ही पर्याय काढतोय. एक एखाद्या दिवस तो कॅबिनेटमध्ये निघेल पण नक्कीच. कारण की काय त्या मीटिंगमध्ये फायनान्स सेक्रेटरी नव्हते, नाही तर नक्कीच त्याचा पण तो पण पर्याय काढला असता. पण दिस इज सॉफ्ट लोन फॉर 50 years इज अ व्हेरी निग्लेजिबल अमाऊंट आहे. त्यापेक्षा जास्त पैसे आज आपण ऑलरेडी महापालिका अनेक इलेक्ट्रिकलसाठी ह्याच्यासाठी भरते. म्हणजे दिस विल बी अ व्हेरी निग्लेजिबल अमाऊंट 50 years मध्ये. मनपाचा हिस्सा. याच्यामुळे कुठल्याही नागरिकांवर 1 रुपयाचं बर्डन येणार नाही एवढा आम्ही तुम्हाला 100% शब्द देतो. तुर्तास नाही येणार नाही. 50 वर्षाचं डिवाइड केलं तर तेवढं तर लाईट तुम्ही आज बिल भरताच आहेत. हाणामारीच्या नंतर आपण पत्रकार. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे सर की आता छत्रपती संभाजीनगर हे वेगळ्या विकासाच्या ह्याला चाललंय. आपण पण सगळे आज म्हणजे 90% लोक हे बॉर्न अँड बॉटअप इन छत्रपती संभाजीनगर मध्ये असतील. बोला ना सर. नाही असं आहे, उद्योग मंत्री असलो तर माझा फॉलोअप मी तुम्हाला ह्याच्यात स्पष्ट सांगतो म्हणजे मी आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना अतिशय कसं माझा फॉलोअप होता. शेवटी ही इज द फायनल अथॉरिटी. माझं एकच आहे की मी स्वतः एक उद्योजक असल्यामुळे मला असं नेहमी वाटायचं की आपल्या आणि काय असायचं की आमच्यावर आरोप केला जायचा ना की छत्रपती संभाजीनगरला, आणि तो आज आय विल बी की मी मंत्री झाल्यावर मी तो आज या 10 वर्षात शेवटच्या वर्षी का नो शेवटी फायनली. कारण की आम्ही कियाच्या वेळेस खूप प्रयत्न केला होता, पण कियाच्या वेळेस काय झालं थोडीशी आमचं मिसहॅपी झालं की ती जी इकॉनॉमिक टाइम्स अँड टाइम्स ऑफ इंडियामध्ये जी बातमी आली त्याच्यानंतर थोडंसं ते बाकी सगळे स्टेटवाले त्याच्या मागे लागले. आमची यावेळेस काळजी काय कोणालाच म्हणजे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो कोणालाच नाही माहिती, कोणाला सांगत पण नव्हतं. हे नाही हे 2 तर आता JSW आता असले तर हे आम्ही बॅटरी प्रॉडक्ट हे पण होता, पण तो लिथियमचा प्रॉडक्ट तो नागपूरला. कारण की ते JSW वर रेडी टू पुट हिअर ऑल्सो, पण आज त्यांना तेवढी जागा इमिजिएटली आपण देऊ शकणार नाही. आणि मग ऍक्विजिशन आणि तर नागपूरला आहे तो बॅटरीचा जो प्रोजेक्ट आहे तो नागपूरला करणार आहे. बोला ना. नाही डेडलाईन मध्ये कसं आहे साहेब, आता मला परत तुम्ही म्हणाल पॉलिटिकल भाषण करू लागला.
साहेब 2 वर्ष उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं, 1 रुपया त्या कामाला पैसा दिला नाही. 1 रुपया तुम्ही काढून घ्या ना. माझं तर म्हणणं माहितीचे अधिकारी काढायचे तरी तुम्ही महापालिकेत विचारलं तर सरकारने 1 रुपया दिला नाही. आमचं सरकार आलं आणि आम्ही पैसे द्यायला सुरुवात केली. त्याला कमी पडलेला पैसा आमचे डॉक्टर कराड साहेबांनी अमृतमधून मिळवून दिला. असं आहे. आता पॉलिटिकल भाषण करायचं नाही, पण पॉलिटिकल भाषण बोलावंच लागेल. उद्धव ठाकरे साहेब नेहमी म्हणतात मी संभाजीनगरवर प्रेम करतो, मग का नाही दिलं पाण्याच्या योजनेला पैसे? हा प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही कधीतरी आल्यावर. त्याच्यामध्ये मार्च 23 डेडलाईन होती, नंतर आपण डिसेंबर 24 केली आता. परत आपण मार्च कडे जातो. नाही, डिसेंबर 24 पर्यंत पाटली योजना चालू होईल. फुल फ्लेज योजना ही मार्च पर्यंत होईल असा विषय. आता तुम्ही जर बघा तर फिल्ट्रेशन प्लांट हे ते सगळे जॅकवेलच काम थोडंसं स्लो आहे, कारण की त्याला इनिशियली आपल्याला तिकडे खोदून खाली काम करताना त्याच्यामुळे त्याचा जो आपला आपण बार चार्ट बनवला होता तो मागे आम्ही व्हिजिट पण गेली होती. आपल्या बरोबर काही माझ्या मते सतीशजी होते, अजून जो होते त्यांनी बघितलं पण फिजिकली की थोडंसं जॅकवेलच्या याच्यामध्ये डिले झाल्यामुळे हा प्रोजेक्ट आहे. आणि मी हे म्हणत नाही की डिले नाही झाला, डिले झाला, पण वी आर सिन्स एव्हर आम्ही सत्तेत आल्यावर आम्ही त्याचा पूर्णपणे पाठपुरावा. कराड साहेब तर मंत्री असताना दर महिन्याला एक बैठक घेत होते. स्पष्टीकरण द्यावं की काय झालं, समाधान झालं का, वाद मिटला का? भारतीय जनता पार्टीमध्ये कुठलाच वाद नाही. लवकरच सगळे तुम्हाला एकसाथ व्यासपीठावर दिसतील. बस, धन्यवाद. नाश्ताला महिलांना असं वाटतंय की फादर बॉडी जी आहे पक्षाची ती आम्हाला न्याय देत नाही आणि मग कुठेतरी हे असे ओसकापोसकीचे जिल्हा पकडायचे प्रकार. याच्यात मी एक मिनिट बोलू का आधी तुमच्या हे उत्तर देणं. एक गोष्ट लक्षात ठेवा सतीशजी, शिरीषजी बोराळकर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष अतिशय सक्षम आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल तर मागच्या ते अध्यक्ष झाल्यापासून ज्या पद्धतीने आमचं छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळ्या आमच्या संघटनात्मक जेवढं काही काम आहे ते आज तुम्ही म्हणजे लोकसभेमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की जर भाजप संघटनात्मक काम ज्या पद्धतीने करत होती ते म्हणजे मी दुसरीकडे होतो ते की नाही, पण आमच्याकडे 100% काम होतं. त्यांच्या नेतृत्वात ते काम अतिशय चांगलं. असा कोणी आरोप करत असेल तर तो चुकीचा आहे. शिरीषजी म्हणजे बिंग अ स्पोर्ट्समन ही हॅज ऑल द स्पिरिट्स इन तुम्ही आता म्हणले ना. विषय असा आहे की नाही, आता अतुलजींनी सांगितलं पुढे थोडं नेतो की तुमचा जो विषय होता काल, खरं तर अतुलजी पण नव्हते, मी पण नव्हतो त्या सिच्युएशनला. त्यामुळे एक्झॅक्टली काय सिच्युएशन झालं त्याचं असेसमेंट आम्ही घेणं चालू आहे. दोन्ही जिथे ज्यांचे भांडणं झाले त्या दोघांना विचारपूस करून जे काय त्यांचे थोडेसे वैचारिक किंवा व्यक्तिगत वाद असतील ते नक्कीच काही काळात दरम्यान ते संपतील. त्यामुळे तो खूप मोठा विषय नाहीये राजकारणामध्ये. एकमेकांबद्दलच थोडस ईर्षा कॉम्पिटिशन असते, त्यामुळे थोडंफार तो संघर्ष झाला असेल. पण भाजप हा शिस्तप्रिय पक्ष असल्यामुळे आम्ही सुद्धा या गोष्टीची दखल घेतली आहे की असं व्हायला नको, येणाऱ्या काळामध्ये असं कोणीही करू नये अशा प्रकारची आम्ही सगळ्यांना ताकीद दिलेली आहे. त्यामुळे हा विषय काही खूप मोठा नाही, हा इथे संपला असं मी समजतो. नाही, आता उत्तर दिलं ना मी. उत्तर दिलं ना मी. आता एक प्रश्न आहे. बोला ना. यांची गाडी फोडली, त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांची गाडी फोडलेली आहे. काल आपल्याकडे तोच प्रकार घडला. सगळे फायटिंगच सुरू आहे. काय सांगा? कसं आहे, राजकारणात आता इतके द्वेष एकमेकांबद्दल होत आहेत, त्याच्यामुळे हे होणं काही खूप चांगलं नाहीये. आपल्या म्हणजे पूर्वी बिहारमध्ये वगैरे झालं तर आपल्याला वाटायचं, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला हा शांतप्रिय स्टेट आहे. मी तर सर्व राजकीय मंडळींना विनंती करीन की वी शुड फाईट विथ माउथ, नॉट विथ हँड्स. आपण एकमेकांच्या विरुद्ध बोलणं ठीक आहे राजकारणात, पण हे शक्ती लावणं आणि करणं हे काही अतिशय वाईट गोष्ट आहे, नाही झाली पाहिजे. काल उद्धव ठाकरे सुद्धा म्हणाले की फडणवीस राहील नाही तर मी राहील.
इथपर्यंत जातात. मी आत्ताच सांगितलं ना उद्धव साहेबांबरोबर ते काय बोलतात त्याला काही तथ्य नसते. कारण की तुम्ही बघा त्यांनी 10 वेळेस छत्रपती संभाजीनगरमध्ये भाषण का माझं अतिशय प्रेम आहे या शहरावर. बाळासाहेब म्हणायचं आम्ही मान्य करायचो, पण त्यांनी जर प्रेम असतं तर पाण्याच्या योजनेसाठी त्यांनी 2.5 वर्षात का पैसे दिले नाही हा माझा प्रश्न आहे. 1 रुपया देत नाही तर आज साहेब पाण्याची अडचण नसती. आज पाण्याची अडचण नसते आपल्याला. जर 2.5 वर्ष काम चाललं असतं ना तर पाणी आजपर्यंत पाणी आलं असतं. आपण आजच्या 7व्या महिन्यावर पाणी कालच्या ज्या बार चार्ट वरून असं लक्षात आहे की 7व्या महिन्यात आजच्या आपल्याला पाणी मिळणार आहे. उद्या मुख्यमंत्री येत आहेत तर इम्तियाज जलील खातेदारांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी विनंती करतायत, अन्यथा त्यांना अडवण्याची त्यांना इशारा दिलेला आहे. काय आता मी इम्तियाज जलीलने काल आरोप केला की लाडकी बहिणामध्ये पैसे देणार म्हणे, हे डायरेक्ट पैसे देऊ शकत नाही म्हणून असे पैसे देऊ लागले म्हणे. म्हणजे याचा अर्थ काय पैसे देऊ म्हणजे मतदारांची त्याने काय मजाक उडवली आहे. हा इम्तियाज जलीलला म्हणजे मतदार काय पैसे घेऊन मतदान करतात हे त्याचं म्हणणं आहे. हा मतदारांवर असा आरोप करणं अतिशय खालच्या लेवलचं राजकारण आहे की मतदाराला पैसे देऊन म्हणजे याचा अर्थ तुम्ही आरोप करतात की मतदार पैसे घेऊन मतदान करतात. मतदार हा प्रामाणिक आहे. मतदारावर असा आरोप करणं इम्तियाज जलील तर अतिशय चुकीचं आहे. मला सांगा मतदार काय पैसे घेऊन मतदान करतो का? त्याने काल आरोप काय केलाय हे तुम्ही पैसे देऊ लागले डायरेक्ट मतदाराला. अतिशय चुकीचं आहे.